मी तुम्हाला मस्त अशी पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे। हिचं नाव आहे उडदाच्या डाळीचं घुटं। ही उडदाची डाळ आहे, तलफर या डाळीला तशीच आहे, तलफर न काढलेली डाळ आहे। तुम्ही हिला उडदाची काळी डाळ पण म्हणू शकता। या डाळीपासून जे पारंपरिक पद्धतीनं घुटं बनवतात ते मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। घुटं बनवण्यासाठी आपल्याला खोबरं, मसाला बनवण्यासाठी त्याचा खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि मिरची लागणार आहे। तर ह्या सगळ्याची एकत्रित करून पेस्ट करून घ्यायची आणि डाळ कुकरला मस्त अशी शिजवून घ्यायची। तर चला तर मग मी पहिल्यांदा डाळ शिजवून घेते आणि मसाला करून घेते। हे पहा मित्रांनो, मस्त अशी उडदाची डाळ मी कुकरला शिजवून घेतलेली आहे। आपली डाळ छान शिजलेली आहे। हे पहा, आता ही डाळ अशी मस्त घाटून घ्यायची आणि हा मसाला करून घेतलेला आहे। याच्यामध्ये खोबरं, हिरवी मिरची आणि लसूण टाकलेला आहे आणि कोथिंबीर आहे। तर आता आपण उडदाच्या डाळीचं घुटं करायला सुरुवात करूया। मी एका कपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकणार आहे आणि मग हा मिरची, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं असं बारीक केलेलं वाटण। हे पहा, तर मस्त असं हे भाजून घ्यायचं। तेल थोडीशी हळद टाकायची, हळद नेहमी शेवटी टाकायची, कारण आधी हळद टाकली ना तर ती मग करपते, म्हणून हळद शेवटी टाकायची। आपला मसाला मस्त असा भाजला जात आहे। हे घुटं ना खूप छान लागतं चवीला। पूर्वी माणसं उडदाच्या डाळीचं घुटं खूप खायचे। हे पहा, आपला मसाला मस्त असा भाजून झालेला आहे। तर याच्यामध्ये मगाशी शिजवलेली ही उडदाची डाळ जी मी घाटून घेतलेली आहे ती आता टाकणार आहे। तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते। मस्त। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार। या अशा पारंपरिक रेसिपी ना आता जास्त करून कोण बनवत नाही, पण हे उडदाची डाळ आपल्याला शरीरासाठी खूप चांगली आहे आणि पौष्टिकही आहे। तर आता आपण हे उकळू देऊयात, मस्त असे याला छान उकळी काढून घेऊयात। हे पहा, आपलं घुटं कसं मस्त असं उकळलेलं आहे आणि मस्त अशी तर्री आलेली आहे। तर चला तर मग आपलं घुटं आता रेडी झालेलं आहे। हे पहा मित्रांनो, आपलं मस्त असं उडदाच्या डाळीचं घुटं तयार झालेलं आहे। तर याच्याबरोबर मी मस्त अशी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे। तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, ही पारंपरिक रेसिपी आहे। पूर्वी खूप जण असे उडदाच्या डाळीचं घुटं करून खात होते आणि हे पौष्टिकसुद्धा आहे उडदाची डाळ आपल्यासाठी। तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।